Good morning student. Once again welcome to the online classes. Yesterday we have started revision grammar. आपण हा सेक्शन स्टार्ट केलेला होता आणि रिव्हिजन ग्रामरमध्ये आपण पंक्च्युएशन हा फर्स्ट पार्ट बघितला होता. परंतु त्याआधी जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी जॉईन झालेले नसेल ऑनलाईन क्लासेसला तर प्लीज त्यांना सांगा की ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झालेले आहे, तुम्ही स्कूलमध्ये जाऊन जॉईन व्हा. नाउ टुडे वी आर स्टार्टेड सेकंड पार्ट आर्टिकल्स. आता आर्टिकल्स हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल आणि आर्टिकल्स मीन्स काय होते, उपपदे. त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये उपपदे. तर आर्टिकल्स कोणकोणते आहे बघा. ए, एन, अँड, द. ए अँड द आर कॉल्ड आर्टिकल्स. आपण ए, एन आणि द ला काय म्हणतो, आर्टिकल्स. म्हणजे त्याला आपण उपपद असं त्याला मराठीत म्हटल्या जाते. तर इंग्रजी भाषेमध्ये आपण बघितलं की ए, एन आणि द ही 3 उपपदे आहेत आणि यापैकी ए आणि एन हे यांना आपण अनिश्चित उपपदे असं म्हणतो आणि टीएची द याला आपण निश्चित असं उपपद असं म्हणतो. म्हणजे निश्चित म्हणजे डेफिनाइट आणि अनिश्चित म्हणजे इनडेफिनाइट. ओके, कळलं तुम्हाला. तर बघा, ए आणि एन हे जे 2 आर्टिकल्स आहे यांना आपण इनडेफिनाइट उपपद असं म्हणतो अँड टीएची द याला डेफिनाइट असं आर्टिकल्स असं म्हणतो. तर बघा आता वॉवेल्स. आता तुम्हाला वॉवेल्स म्हणजे काय, मराठीत त्याचं मिनिंग होतं स्वर. तर वॉवेल्स हे तुम्हाला माहीत आहे आणि कॉन्सनंटसुद्धा तुम्हाला माहीत आहे. हे आपल्याला KG1 KG2 पासूनच आपण शिकत आलेलो आहोत की कोणाला वॉवेल्स म्हणायचं आणि कोणते कॉन्सनंट आहेत. तर बघा, वॉवेल्स मीन्स स्वर आणि ते इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये ते स्वर कोणते आहे, वॉवेल्स कोणते आहे, AEIOU हे 5 जे वॉवेल्स आहे ते इंग्रजी भाषेमध्ये हे 5 वॉवेल्स आहे, 5 वॉवेल्स आहे. आणि AEIOU हे जे वॉवेल्स जेव्हा येतात तेव्हा आपण वर्ड्सला एन लावत असतो. ओके. सेकंड आहे कॉन्सनंट. आता कॉन्सनंट मीन्स व्यंजन. तर व्यंजन कोणते कोणते आहे तर बघा, B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y and Z. तर बी पासून झेड पर्यंत म्हणजे AEIOU हे 5 वॉवेल्स सोडून बाकीचे जे कॉन्सनंट आहे त्याला आपण ए यूज करत असतो. ए हे जे आर्टिकल्स आहे ते आपण यूज करत असतो. तर बघा, आता टोटल जे आर्टिकल्स आहे ते किती आहे, 26 आर्टिकल्स आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये जे आर्टिकल्स आहे ते टोटल 26 आहे आर्टिकल्स. तर बघा, आता आपल्याला आर्टिकल्स ए बद्दल माहिती बघायची आहे की आर्टिकल्स ए कशासाठी यूज करत असतो आपण. तर बघा, ए आर्टिकल ए विथ सिंग्युलर नाउन्स दॅट बिगिन्स विथ अ कॉन्सनंट साऊंड. तर बघा, आर्टिकल एचा आपण कशा प्रकारे उपयोग करतो तर बघा, हे जे आर्टिकल्स आहे ते सिंग्युलर मीन्स एकवचनी सामान्य नामापूर्वी ज्याची सुरुवात व्यंजनाने होते म्हणजे या कॉन्सनंटले होते किंवा स्वराने सुद्धा होऊन त्याचा जो उच्चार असतो तो उच्चार म्हणजेच ह्या व्यंजनासारखा असतो. म्हणजे हे जे आर्टिकल्स ए आहे ते एकवचनी सामान्य नामापूर्वी ज्याची सुरुवात व्यंजनाने होते म्हणजे कॉन्सनंटने होते किंवा स्वराने सुद्धा होते, तर त्याचा जो उच्चार असतो तो उच्चार म्हणजेच या व्यंजनासारखा असतो. तर बघा, एक्झाम्पल आहे बॉय, अ बॉय, अ बँक, अ ग्लास एक्सेट्रा. सेकंड आहे एन आर्टिकल्स. बघा आता, आर्टिकल्स एन विथ सिंग्युलर नाउन्स बिगिनिंग विथ अ वॉवेल साऊंड. तर बघा, एनचा कशा प्रकारे उपयोग होतो, ज्या प्रकारे ज्या एकवचनी म्हणजे सिंग्युलर सामान्य नामाची जी सुरुवात स्वराने म्हणजे AEI आपणच आधीच बघितले वॉवेल्स, जेव्हा एकवचनी सामान्य नामाची सुरुवात या वॉवेल्सनी होते म्हणजे AEIOU
ह्याने झालेली असते किंवा यचने होऊन यचचा जो उच्चार होत नाही अशा नामापूर्वी आपण अँडचा यूज करत असतो. तर बघा जसं आता इथे बघा एक्झाम्पल आहे ॲन ॲन्ट, ॲन अम्ब्रेला, ॲन. आता इथं आपण हवर नाही म्हणणार, तर इथे बघा यचने होऊन म्हणजे यचचा जो उच्चार होत आहे तो यचचा उच्चार अशा नामापूर्वी आपण यच न करून इथं काय करत असतो आपण अवर असं म्हणतो, नॉट हवर. तर काय म्हणत असतो आपण याला अवर. म्हणून या अवरला आपण काय यूज करत असतो, कोणता आर्टिकल यूज करत असतो, ॲन हा आर्टिकल यूज करत असतो. तर याला आपण हवर नाही म्हणायचं तर अवर म्हणायचं. ओके. थर्ड नंबर आहे टीएची द. तर आता द हा जो आर्टिकल आहे तो आर्टिकल द इज यूज बिफॉर स्पेसिफिक नाउन्स हिअर. म्हणजे इथे जे काही स्पेशल नाउन असतात, स्पेसिफिक नाउन असतात त्या ठिकाणी आपण टीएची द हा आर्टिकल यूज करत असतो. तर आता आपण टीएची द हा जो आर्टिकल आहे तो कुठे कुठे यूज करत असतो बघा. फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द अर्थ. तर आता बघा आता टीएची द हा जो आर्टिकल आहे एखादी निश्चित व्यक्ती किंवा वस्तूपूर्वी सुद्धा आपण हा आर्टिकल यूज करत असतो. विशेषणाच्या पूर्वी सुद्धा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा या टीएची द या आर्टिकलचा यूज करत असतो. आणि जगातील जर आपल्याला एकमेव किंवा अद्वितीय वस्तू दाखवायची आहे किंवा सांगायची आहे तर त्याच्या अगोदर सुद्धा आपण टीएची द याचा वापर करत असतो. म्हणजे आता बघा जगातील ही एकमेव आणि अद्वितीय वस्तू कोणत्या आहेत तर बघा द सन, द मून अँड द अर्थ. तर या अद्वितीय आणि जगातील एकमेव अशा वस्तू आहे आणि याच्या पूर्वी आपण टीएची द हा आर्टिकल यूज करत असतो. तर बघा एखादे जे नाव एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करते तेव्हा त्यापूर्वी सुद्धा आपण टीएची द हा यूज करत असतो. जसं बघा आता नद्या, समुद्र, महासागर वगैरे, पर्वत, पुस्तके, वर्तमानपत्रे ह्यांच्या विशेष नावापूर्वी सुद्धा आपण उपपद म्हणजे हे टीएची द हे आर्टिकल यूज करत असतो. जसं बघा गंगा, गंगा ही रिव्हर आहे, नदी आहे, त्यामुळे गंगाच्या पूर्वी आपण काय करत असतो टीएची द. तर गंगा ही नदी असून त्या गंगा नदीच्या पुढे म्हणजे पूर्वी आधी आपण टीएची द हे आर्टिकल यूज करत असतो. त्याचप्रमाणे रामायण आहे तर रामायणच्या अगोदर सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल्स यूज करत असतो. द टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपरचं जे नाव आहे त्याआधी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल यूज करत असतो. एखादं जर वाद्य असेल तर त्या वाद्याच्या पूर्वी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल यूज करत असतो. जर एखादी क्रमवाचक संख्या आपल्याला यूज करायची आहे तर त्या क्रमवाचक संख्याच्या नामापूर्वी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल्स यूज करत असतो. जसं द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, द फर्स्ट. तर अशा प्रकारे आपण क्रमवाचक संख्याच्या नावापूर्वी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल यूज करत असतो. तर टीएची द हे जे आर्टिकल्स आहे तर केव्हा आपण वापरायचं नाही, त्याचा यूज कधी करायचा नाही. जसं बघा मॅन व वुमॅन हे संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असतील तर त्यापूर्वी आपण टीएची द वापरत नाही. म्हणजे मॅन इज मॉर्टल अँड मॅन इज मॉर्टल. तर या मॅन आणि वुमॅन हे सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे आपण टीएची द त्याला यूज करत नाही. तर विशेषणापूर्वी किंवा भाषेच्या नामापूर्वी जे काही कारण असल्याशिवाय आपण त्याला टीएची द हे आर्टिकल यूज करत नाही. त्याचप्रमाणे आपले जे नातेवाईक असतात तर त्या नातेवाईकांच्या नामापूर्वी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल वापरत नाही. जसं मदर, फादर, अंकल, ब्रदर हे जे आपले नातेवाईक असतात त्याच्या नावापूर्वी सुद्धा आपण टीएची द हे आर्टिकल यूज करत नाही. तर तुम्हाला आता आर्टिकल ए, ॲन आणि टीएची द ह्या तिन्ही आर्टिकलबद्दल तुम्हाला कळलं असेल. तर परत एकदा बघा की ए हा जो आर्टिकल आहे
तर ए हा आर्टिकल म्हणजे एकवचनी सिंग्युलर सामान्य नावापूर्वी ज्याची सुरुवात कॉन्सनंट साऊंडने होतो त्यावेळेस आर्टिकल ए याचा उपयोग होत असतो. ॲन आर्टिकलचा उपयोग कधी होत असतो? जेव्हा एकवचनी म्हणजे सिंग्युलर सामान्य नावाची सुरुवात जेव्हा वॉवेल्सनी होत असते, AEIOU या वॉवेल्सनी होत असते, तर अशा उच्चार होत असेल तर आपण तेव्हा ॲन हा जो आर्टिकल आहे तो यूज करत असतो. आणि THE द हा स्पेसिफिक नाउन्स म्हणून आपण THE द हा आर्टिकल यूज करत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की आर्टिकल्स किती आहे आणि टोटल आर्टिकल्स किती आहे, वॉवेल्स कोणते आहे आणि कॉन्सनंट कोणते आहे हे आता तुम्हाला कळलेलं असेल. तर आता असाइनमेंटमध्ये तुम्हाला काय दिलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1, राईट द 10 एक्झाम्पल ऑफ आर्टिकल ए. म्हणजे आर्टिकल एचे 10 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड आहे राईट द 10 एक्झाम्पल ऑफ आर्टिकल ॲन. तर आर्टिकल ॲनचे तुम्हाला 10 एक्झाम्पल लिहायचे आहे. आता तुम्हाला कळलं असेल ते लिहायचं. ते पण किती टाईम लिहायचं आहे तुम्हाला? 2 टाइम्स लिहायचं आहे. थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो यूज ऑफ ए ॲन अँड द. तर आर्टिकल्स जे ए ॲन आणि द आहे हे तुम्हाला इथे कुठे कुठे ए लागतं, कुठे आर्टिकल ए लागते, कुठे आर्टिकल ॲन लागते आणि कुठे आर्टिकल द लागते. तर हे यूज करून तुम्हाला या ब्लँक्स काय करायचे आहे याच्यासमोर भरायचे आहे की कुठे ए लागते आर्टिकल्स, कुठे ॲन आर्टिकल्स लागते आणि कुठे THE द हे आर्टिकल लागते. तर अशा प्रकारे तुम्हाला ही असाइनमेंट सॉल्व करायची आहे आणि मला सेंड करायची आहे. ओके.